ही शेवग्याची शेंग घेतली मस्त अशी. आता याचं सूप बनवायचं आहे आपल्याला. असे 2 बटाटे घेतले, एक कांदा घेतला आणि ही 3 ते 4 पाकळ्या लसणाच्या घेतल्या. याला मी बारीक बारीक चिरून घेणार आहे आणि कुकरमध्ये शिट्या करणार आहे. हे असं व्यवस्थित चिरून घेतलं मी. कुकर घेतले, त्याच्यामध्ये थोडंसं अर्धा चम्मच असं तूप टाकायचं आपल्याला. तूप टाकल्याच्या नंतर हे लसणाचे 4-5 पीस टाकायचे. हे शेंगा टाकून फिरून घ्यायच्या आपल्याला याच्यामध्ये. असं परतून घ्यायचं आपल्याला. अर्धा चम्मच मीठ टाकायचं आहे. एक 5 मिनिटाच्या नंतर असं तुम्हाला लागते तेवढं पाणी टाकू शकता तुम्ही. 1 कप 2 कप. आता याला 3 ते 4 अशा शिट्ट्या द्यायच्या. बघू शकता हे अशा शेंगा खूप छान अशा शिजलेल्या आहेत. आता आपल्याला याला गाळून घ्यायचं आहे. हे असं चाळून घ्यायचं आहे आपल्याला. हे पूर्ण याचा गरा निघला पाहिजे व्यवस्थित. खूप छान याला थंड करून असं हातानं चोळून हे पूर्ण जे याचा गरा जे असतं ते पूर्ण निघला पाहिजे एकदम व्यवस्थित. हे असं पावभाजीच्या साहित्यानं आपल्याला याला काढून घ्यायचं आहे दाबून असं मस्त. हे बघू शकता असं या पद्धतीने मी सगळं काढलेलं आहे. हे एक म्हणजे सगळा गरा याचा. आणि असं खूप छान आपलं सूप आता तयार आहे. याला आपल्याला 5 मिनिटासाठी उकळायला ठेवायचं आहे. हे असं उकळलं की याच्यामध्ये थोडीशी काळी मिरची टाकायची आपल्याला. आणि लिंबू तुम्हाला ऑप्शनसाठी असते. आवडलं तर टाका, नाही आवडलं तर नाही टाकलं तरी चालेल. थोडासा कोथिंबीर आणि असं 4 बूंद असे लिंबाचे टाका आणि आपलं सूप तयार आहे. सूप खूप चवीला खूप छान झालेलं आहे आपला. आणि मोरिंगा किंवा शेवग्याची शेंग, ड्रमस्टिक हे असं या भाजीला बोलतात. आणि खूप छान हे सूप असते. मार लागलेल्या लोकांसाठी तर खूपच छान असते. असं सूप तुम्ही बनवा. संगीता रेसिपीला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंटसुद्धा करा.